नशा जी आहे ती फार सूक्ष्म आहे आणि म्हणून त्या नशेमध्ये आम्ही स्वतःला काय करतो, कायम डुबून ठेवतो. तसा सोडियम हा धातू कायम पाण्यामध्ये बुडवून ठेवावा लागतो, बाहेर काढला की लगेच पेट घेतो. तो काय ठेवावा लागतो, पाण्यामध्ये. तसं आम्हाला आमचं जे मन आहे ते कायम नशेमध्ये डुबून ठेवावं लागतं. त्याला जर कुठे गुंतून नाही ठेवलं तर ते आम्हाला सपासप वार करतं, टोचतं आतमध्ये, अशांत करतं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता, का घाबरता तुम्ही लोकांना, का लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही स्वतःला काहीतरी एक वेगळी प्रतिमा तयार करून ठेवता. बघा ना तुम्ही त्या चित्रामध्ये सद्गुरू जेसीबी मध्ये बसले लहान मुलासारखे. आपण अरे हा योगी आहे, योगी असा असतो, जीन्सची पॅन्ट घातलेला, काय शर्ट अरे. कारण आमचे डोळे आंधळे आहे, आम्हाला कपडे दिसतात, आम्हाला शरीर दिसतं, पण त्यातला भाव कुठे दिसतो. आमच्याकडे भावाचा अभाव आहे. मित्र हो, मराठीमध्ये एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. ही जी म्हण आहे, या म्हणीमध्ये असा अर्थ आहे की पूर्वीच्या काळी लोक एकच बैल असायचा, मग आता एका बैलाने तर शेती होऊ शकत नाही, मग दुसऱ्या बैलावाल्याबरोबर जोडी करायची. कारण दोन बैल सांभाळणं, दुष्काळाच्या काळामध्ये पाणी नव्हतं, विहिरींच्या सोयी नव्हत्या, मग लोक एकच बैल सांभाळायचे. मोठ्या मोठ्या जमीनदारांकडे दोन बैल असायचे, छोट्या शेतकऱ्यांकडे एकच बैल असायचा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक बैल दुसऱ्या बैलाबरोबर इर्जिक करायची, सावड करायची आणि दोघांनी मिळून दोघांची पण शेती करायची. मग अशा परिस्थितीमध्ये जो अतिशहाणा असतो, जो प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत असतो, त्या चिकित्सा करणाऱ्या माणसाच्या शहाणपणामुळे त्याच्या बैलाला कोणी जोडीदारच भेटत नाही. आणि म्हणून त्या जुन्या काळामध्ये अशी म्हण तयार झाली की त्याच्या बैलाला जोडीदार न भेटल्यामुळे त्याचा बैल रिकामाच राहतो, त्याला कुठे कामही मिळत नाही आणि जोडीदारही मिळत नाही, आणि एका बैलाने तो तर नांगरा हाकू शकत नाही. तर मित्रांनो, ह्यापासून अशी म्हण तयार झाली, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. खऱ्या अर्थाने हा बैल कोण आहे आजच्या काळामध्ये? बैल म्हणजे कार्य आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही एक कार्य नियोजित केलेलं आहे किंवा जे काही कार्य तुम्ही हातात घेतलेलं आहे, जे तुम्ही करत आहात आज, ते कार्य म्हणजे बैल आहे. आणि आम्ही शेतकरी आहोत. तुम्ही जर अतिशहाणपणा केला तर तुमच्या हातामध्ये जे कार्य आहे ते निष्फळ राहणार आहे. आणि म्हणून आम्हाला आज सद्गुरू असं सांगतात की आनंदी वेडेपणा हा मृत्यू समान शहाणपणापेक्षा चांगला आहे. लहान मुलाला जर पाहिलं तरी जास्त जिवंत असतं आणि फार वेड्यासारखं करतं असं मोठी म्हणतात. आणि मोठे असं पण म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. नेमकी मोठे काय म्हणतात हे आपण संशोधन केलं पाहिजे. एका बाजूने ते लहान मुलांना वेड्यात पण काढतात. काय लहान मुलं आहे, जाऊ द्या हो, लहान मुलांना कुठे अक्कल असते का, असंच बोलतात ना. आणि अक्कलवंत माणसं असं पण म्हणतात की आम्हाला लहानपण दे, देवाकडे मागतात, आम्हाला लहानपण दे. अक्कल असलेली माणसं अक्कल नसलेल्या लहानपणाची अपेक्षा का करतात? कारण त्यांच्या अक्कलेचा त्यांना त्रास होतो. तुम्हाला माहिती असेल, प्रत्यक्ष जीवनामध्ये मी नेहमी सांगत असतो की तुम्ही जर कधी पागलखान्यामध्ये गेलात तर तुम्हाला तिथं जास्त हुशार लोक सापडतील, मतिमंद माणसं फारशी सापडणार नाही तुम्हाला. म्हणजे अति हुशार माणसंच खऱ्या अर्थाने मेंटल होतात. का बरं? कारण अति शहाणा त्याचा बैल रिकामा. त्याचं जीवन जे आहे ते रिकामं राहतं. का बरं रिकामं राहतं? कारण मित्रांनो, ही सृष्टी जी आहे ही सृष्टी स्वतःच्या बुद्धिमत्तेने चालते. आणि ती जी बुद्धिमत्ता आहे ती तुम्ही वेडे झाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही स्वतःला जर अज्ञान समजलं तर ती बुद्धिमत्ता तुमच्यात उतरेल. हे असं समजा, तुम्ही एखाद्या शाळेमध्ये प्रवेश घेतला, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांनी तुम्हाला त्यांचा अभ्यासक्रम शिकवायला गेले आणि तुम्ही प्रत्येक वेळेस अभ्यासक्रमावरती बोट ठेवलं, हे असं कसं काय, हे असं होऊ शकत नाही, आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना जर त्यांची मतं खोडायला लागलात तर तुम्ही तो अभ्यासक्रम अवगत करू शकत नाही. म्हणजे तुमचं डोकं तुम्हाला घरी ठेवावं लागेल.
तुमच्या मान्यता तुम्हाला धारणा तुमच्या मान्यता आणि धारणा तुम्हाला बाजूला ठेवावं लागतील, तेव्हाच तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकता. बरोबर आहे. समजा तुमच्याकडे पूर्वीचं सॉफ्टवेअर आहे, भले व्हॉट्सॲप आहे, तुम्हाला ज्यावेळेस त्याच्यामध्ये अपडेशन येतं त्यावेळेस जुनं सॉफ्टवेअर ॲटोमॅटिकली काय होतं, डिलीट होतं आणि त्याच्यामध्ये नवीन अपडेशन घडून येतं. त्यावेळेस आपण नवीनरित्या त्याला परत काय करतो, डाउनलोड करतो. दरवेळेस आपण ॲप स्टोअरमध्ये जातो किंवा गुगल स्टोअरमध्ये जातो आणि नवीन ॲप डाउनलोड करतो. रिफ्रेशमेंट काय प्रक्रिया आहे, जुनं डिलीट करा, नवीन डाउनलोड करा. मुद्दा असा आहे की जोपर्यंत तुम्ही जुनं जे आहे ते सोडून देत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन डाउनलोड करू शकत नाही. तसंच सृष्टीचं पण आहे. तुम्ही जे काही कचरा गोळा केला आहे डोक्यामध्ये, ज्याला तुम्ही इन्फॉर्मेशन असं म्हणता, तो कचरा तुम्हाला असा भास निर्माण करून देतो की तुम्ही खूप अभ्यासू आहात, तुम्ही खूप ज्ञानी आहात, तुम्ही पंडित आहात. आणि नेमकी जो जीवनामध्ये अनुभवी माणूस आहे त्याच्यापुढे पंडित नेहमी हारतो. तुम्ही पाहिलं असेल, इतिहास साक्षी आहे की पंडित नेहमी हारत आलेले आहे. कोणापुढे, जे जीवनाचं जे पुस्तक आहे ते वाचतायत अनुभवातून, त्यांच्यापुढे. आणि ही लढाई पूर्वांपार चालू आहे. जे वास्तविक जीवनामध्ये जगत आहेत, जे पंडित आहेत, त्यांच्यामधली ही लढाई कायमस्वरूपी चालू आहे. आणि म्हणून सद्गुरूंना आज आम्हाला सांगावं लागलं की तुमच्यामध्ये आनंदी वेळेपणा पाहिजे. खऱ्या अर्थाने जे मेंटली रिटायर्ड झाले त्यांच्याविषयी नाही आहे हा विषय. हा आनंदी वेळेपणा जो लहान मुलांमध्ये असतो. आनंदी वेळेपणा म्हणजे काय, ज्या वेळेपणामध्ये तुमचा आनंद लपलेला आहे, ज्या आनंदामध्ये तुम्ही वेड्यासारखे वागताना दिसता. जेवढे काही महान पुरुष होऊन गेले, सत्पुरुष होऊन गेले, संत होऊन गेले, ते त्यांच्या काळामध्ये समाजाच्या दृष्टीने वेडेच होते. मला सांगा, कोण सावकार आहे जो आपलं सगळ्या ज्या कर्जाच्या वया आहेत त्या सगळ्या तो नष्ट करतो? पण केलं ना तुकाराम महाराजांनी, केलं की नाही? म्हणजे ही जी माणसं आहे ही वेडी आहे, समाजाच्या दृष्टीने वेडी आहे. कारण समाज त्याला शहाणा समजतो जो स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी माणसं आहे ही निस्वार्थपणे जगत असतात, त्यामुळे समाजाला ही वेडी वाटतात. स्वतःचा चांगला संसार करायचा, नवरा बायको मुलं मस्तपैकी जगायचं, ते सोडून तुम्ही काय हे विठ्ठल विठ्ठल आणि काय ते सगळं जे काही संपत्ती होती ती उधळून टाकली. मित्रांनो, त्याचं कारण आहे आमच्या दृष्टीने संपत्तीची व्याख्या वेगळी आहे, आमच्या दृष्टीने शहाणपणाची व्याख्या वेगळी आहे, आमच्या दृष्टीने आम्ही ज्याला आमचं जीवनाचं साध्य समजतो ते वेगळं आहे आणि खऱ्या अर्थाने वास्तविक जीवनाचं जे काही साध्य आहे ते वेगळं आहे. खरी संपत्ती कोणती आहे? जी तुमच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकत नाही. बरोबर आहे. जी गोष्ट तुमच्याकडून हिरावून घेतली जाऊ शकते ती तुमची आहे का? आणि मग जी तुमच्याकडून हिरावून घेतली जाते तिला ही श्रेष्ठ मंडळी संपत्ती समजत नाही आणि म्हणून ती लोक आपल्याला वेडपट वाटतात. बघा, जसं एखादं लहान मूल 5 रुपयाचा ठोकळा दिसला की 1 रुपयाचं नाणं जरा मोठं दिसतं, मग 5 रुपयाचं नाणं देऊन टाकतं आणि 1 रुपयाचं घेतं. त्यावेळेस आपण सगळी मोठी माणसं त्याला हसतो. पण त्याच्या डोक्यामध्ये लहान मोठ्याची कल्पना कोणी घातली? कोणी घातली? मोठ्यांनीच घातली. बरोबर आहे. म्हणजे पहिले वेडे कोण आहे? ज्यांनी आधी कल्पना घातल्या. बरं, ह्या वेळेला पण माहिती आहे बँकेत किती मोठा बॅलन्स केला तरी मरताना ते 1 रुपयाही बरोबर येणार नाही. कपाळाला लावला तो बी इथंच राहणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणून जीवन जगताना मित्रांनो, पहिला आनंद महत्त्वाचा आहे. आम्हाला असं वाटतं का हे केल्याने आनंद मिळेल, ते केल्याने आनंद मिळेल, असं नाही आहे. तुम्ही ऑलरेडी आनंदी आहात, फक्त तुम्ही तो शरीराच्या पातळीवर शोधताय, मनाच्या पातळीवर शोधताय, तो तिथे नाही आहे. मग शरीराच्या आणि मनाच्या पातळीवर जे तुम्हाला असं आनंदासारखं भासतं ना ते सुख आहे. सर सुख तर काय खाजवल्यावर पण होतं.
खाजवलं तुम्ही सुख होतं, वाटतं. पण जर जास्त खाजवलं तर रक्त पण निघतं. ज्यावेळेस एखादं कुत्रं हाडूक चावतं तेव्हा त्या हाडकाच्या टोकांनी त्याच्या तोंडामध्ये जखमा होतात आणि त्याचंच रक्त बाहेर निघतं आणि त्याला आनंद होतो का हाडातून काय निघू राहिलं, रक्त निघू राहिलं, आणि तो ते पितो. हे सुख असं आहे. आणि म्हणून साधू संत मंडळी किंवा योगी मंडळी सामान्य माणसाला नेहमी सावध करतात, अरे तू ज्याला सुख समजतो ते तूच तुझं शोषण करतोय, तुझ्या शरीराचं शोषण करतोय. मला सांगा, गरजेपेक्षा जास्त खाणारी माणसं सुख भोगतात की आळशी बनतात, रोगट बनतात? डॉक्टर सांगतात जो समप्रमाणात खातो, मर्यादित खातो तो निरोगी, आणि जो अति खातो तो रोगी. म्हणून भोगी हा नेहमी रोगी असतो आणि योगी हा नेहमी निरोगी असतो. मग आम्ही अन्नाबरोबर योग साधला पाहिजे, भोग नाही घेतला पाहिजे. आज आम्ही अन्नासोबत काय साधतो? भोग साधतो, भोगायचा. भोगण्यामध्ये लालसा आहे, कुठलीही गोष्ट असू द्या. मग ते शरीर सुख का असेल, तुम्हाला 99.9% लोक फक्त भोगताना दिसतील, योग करताना नाही दिसत. तुम्ही रजनीश ओशो यांना कधी ऐकलं असेल, ते काय सांगतात? संभोग से समाधी की ओर. तर अज्ञान समाजाने काय समजलं की देव कशामध्ये आहे? संभोगामध्ये. पण त्यांना तसं सांगायचं होतं का? त्यांना हे सांगायचं होतं की त्या माध्यमातूनही तुम्ही समाधीकडे जाऊ शकता. तुम्ही नाशिकवरून मुंबईला चालले तर पहिलं काय करावं लागेल? पहिलं नाशिक. मग त्यांना तेच सांगायचं होतं. तो एक मार्ग आहे, त्या मार्गाने पण तुम्ही जाऊ शकता. ज्यांनी जीवन निर्माण होतं, ज्यांनी नवीन जीव जन्माला येतो, त्यांनी तुमच्या जीवाचा उद्धार नाही होऊ शकतो, पण तिथं योग साधला पाहिजे. पण आम्ही तिथं पण काय करतो? भोग भोगतो. भोगण्यामध्ये तुम्ही नशेत असता, मस्तीमध्ये असता, आणि योगामध्ये तुम्ही जागृत असता. तुम्हाला दिसतं हे शरीर काय करतंय, तुम्हाला दिसतं हे मन काय करतंय. मग ते जेवण का असे ना, किंवा एखाद्याचं प्रतिष्ठा प्राप्ती असेल, संपत्तीची प्राप्ती असेल, कुठलीही एखादा पद उपभोगत असेल तुम्ही. बघा, माणसांनी पदाबरोबर योग साधला पाहिजे. लोक पदाबरोबर भोग साधतात. म्हणजे काय? त्या पदाचा जो अधिकार आहे तो भोगायचा प्रयत्न करतात, रुबाब करतात, दुसऱ्यांना नीच दाखवतात, त्यांना डॉमिनेट करतात. ते आपल्या लेवलला येऊ नये याची काळजी घेतात. म्हणजे त्या पदाचा तो काय झाला? भोग झाला. आणि आनंद कशात आहे? योगात आहे. तुम्ही त्या पदामध्ये काही चुकीचं नाही आहे, प्रतिष्ठेमध्ये काही चुकीचं नाही आहे, पैशामध्ये पण काहीच चुकीचं नाही आहे. मग चूक कुठे होते? योग आहे की भोग आहे? आज आमच्या सगळ्या ठिकाणी, अगदी प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये जिथं आमचा काहीतरी सेवन करण्याचा संबंध येतो त्यावेळेस आम्ही भोगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपल्या शरीराला थंड पाण्याची गरज आहे की नॉर्मल पाण्याची गरज आहे? कोमट पाण्याची गरज आहे. पण आपण पिताना कसं पितो? थंड, कारण आपल्याला भोग भोगायचा. मग आपण भोग भोगला की भोगी मग काय होतो? रोगी होतो. तुमचे सर्दीचे किंवा श्वसनाचे जवळजवळ व्हायरल इन्फेक्शनचे 99% आजार हे थंड पाणी पिल्यामुळे होतात. तुम्ही थंडीमध्ये कोमट पाणी प्या, तुम्हाला कधीच इन्फेक्शन नाही होणार. कारण सगळे योगी कोमट पाणी पितात, फार तर मडक्यातलं पाणी पितात. म्हणजे अगदी पाणी पिणं असेल, जेवण करणं असेल, शारीरिक भोग भोगणं असेल किंवा सांपत्तिक भोग भोगणं असेल, प्रतिष्ठेचा भोग असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही भोग भोगलात तर तुमच्या वाट्याला सुख आणि दुःख येणार आहे. आणि तुम्ही जर ज्यावेळेस तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहे त्यावेळेस तुम्हाला सुख वाटणार आहे, आणि प्रक्रिया संपल्याबरोबर तुम्ही दुःखाच्या दरीमध्ये कोसळणार आहे. आणि म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की ज्या माणसांमध्ये खूप प्रेम असतं त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण कमी असतं, आणि ज्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण फार असतं त्यांच्यामध्ये प्रेम नसतं. हे निसर्गाचा नियम आहे. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या माणसाची शरीराची तृप्ती आहे त्याचा आहाराबरोबर योग साधतो, आणि ज्याचे कधी तृप्ती होतच नाही तो जागृतपणे कधी खातच नाही.
तुम्ही जेव्हा जागृतपणे भोग घेता ना तेव्हा तो योग होतो, हे लक्षात ठेवा. किती सोपं आहे. जागृत राहणं म्हणजे काय? तुम्ही जो घास खाताय त्या घासाकडे तुमचं पूर्ण चेतना तिथं केंद्रित आहे. थोडंही तुमचं लक्ष इकडं तिकडं पांगलेलं नाही. तुम्ही जे काही काम करता, जे काही करत असाल, आता या मिनिटाला तुम्ही ऐकताय, तर तुम्ही ऐकताय ते तुमचा पूर्ण जीव कानामध्ये आले. आपण असं म्हणतो कानामध्ये जीव ओतून ऐका, डोळ्यात तेल घालून बघा. हे जे आमच्याकडे हे जे भाषाशैली आहे ही कशा करताय? बेंबीच्या देठ्यापासून बोला. का बरं? म्हणजे प्रत्येक क्रिया जी आहे ती त्या तीव्रतेने झाली पाहिजे. जर त्या तीव्रतेने जर तुमची क्रिया झाली तर तुमचा आपोआप योग साधला जातो, आणि योग साधला की आनंद निर्माण होतो. आनंद त्या प्रक्रियेचं फलस्वरूप आहे. आणि म्हणून हे ज्याप्रमाणे आपण आता वर्णन केलेलं आहे ती सगळी माणसं वेडी आहे. ती जगाचा विचार करत नाही हो. आम्ही जगासमोर फार सभ्य असतो, पण आतमध्ये डोकावल्यावर आम्हाला आमचीच भीती वाटते. आणि अशी लोकच जास्त दारू पितात, अशी लोकच नशा जास्त करतात. जेव्हा माणसं बेचैन होतात ना तेव्हा ते सिगरेट पितील, तंबाखू खातील, दारू पितील, नशा करतील, काहीतरी मनोरंजन करतील, कुठेतरी मन रमवण्याचा प्रयत्न करतील. हे कधी करता माणसं? जेव्हा बेचैन होता. आणि बेचैन कधी होता? जेव्हा त्यांना कळतं की आपण करतोय एक आणि करायला पाहिजे वेगळं. हे ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये द्विधावस्था तयार होते त्यावेळेस तो स्वतःलाच फसवल्याची भावना ज्यावेळेस त्याला तयार होते तेव्हा अशी माणसं जीवनामध्ये उद्ध्वस्त होतात. आणि कसं बसं स्वतःला सावरण्यासाठी मग ती ह्या बाह्य साधनांचा आसरा घेतात. मग पैसा फक्त नशा फक्त दारूत आहे का? नाही, पैशात पण नशा आहे, प्रतिष्ठेत पण नशा आहे, एखाद्याला त्रास देण्यामध्ये पण नशा आहे. नशा जी आहे ती फार सूक्ष्म आहे. आणि म्हणून त्या नशेमध्ये आम्ही स्वतःला काय करतो? कायम डुबून ठेवतो. जसा सोडियम हा धातू कायम पाण्यामध्ये बुडून ठेवावा लागतो, बाहेर काढला की लगेच पेट घेतो. तो काय ठेवावा लागतो? पाण्यामध्ये. तसं आम्हाला आमचं जे मन आहे ते कायम नशेमध्ये डुबून ठेवावं लागतं. त्याला जर कुठे गुंतून नाही ठेवलं तर ते आम्हाला सपासप वार करतं, टोचतं आतमध्ये, अशांत करतं. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला काय सांगता? का घाबरता तुम्ही लोकांना? का लोकांच्या नजरेमध्ये तुम्ही स्वतःला काहीतरी एक वेगळी प्रतिमा तयार करून ठेवता? बघा ना तुम्ही त्या चित्रामध्ये सद्गुरू JCB मध्ये बसले लहान मुलासारखे. आपण म्हणे अरे हा योगी आहे, योगी असा असतो, जीन्सची पॅन्ट घातलेला, काय शर्ट अरे. कारण आमचे डोळे आंधळे आहे, आम्हाला कपडे दिसतात, आम्हाला शरीर दिसतं, पण त्यातला भाव कुठे दिसतो? आमच्याकडे भावाचा अभाव आहे. बरोबर आहे. जसं आपण म्हणतो वासरात लंगडी गाय शहाणी. आम्ही सगळे सारखे आहोत. आम्हाला लंगडी गाय सुद्धा शहाणी दिसते, पण निरोगी गाय आम्हाला शहाणी दिसत नाही. मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आदिवासी जमातीमध्ये पाहिला असेल, ते बाहेरून जर एखादा दुसऱ्या प्रकारचा दिसणारा व्यक्ती जर आला तर त्याला ते ताबडतोब काय करतात? ठार मारतात. का बरं? त्यांच्यासारखा पाहिजे. एवढं कशाला? प्राण्यांच्या कळपात जर दुसरा प्राणी आला त्याच जातीचा, कुत्र्यांच्या टोळक्यामध्ये दुसरं जर कुत्रं जर आलं तर तुम्ही ते भांडणं पाहिले असतील बऱ्याच वेळा. हां, चांगले गाजतात त्या परिसरामध्ये, ती गाजावाजा करतात. माणसांचं काही वेगळं आहे का? नाही, माणसांचं पण तसंच आहे. कॉलेजमध्ये रॅगिंग हा प्रकार काय नवीन आलेला जो मुलगा आहे, विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, त्याचा मानसिक काय करायचा? छळ करायचा. त्याला तर रॅगिंग म्हणतात. म्हणजे हे सगळे जे आहे ना हे शहाणे आहे, तो एक वेडा आहे. मग जीवनामध्ये आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे, समाज काय म्हणतो यापेक्षा मला गरज कशाची आहे, माझं अंतःकरण काय आवाज देतं आतून, हे आम्ही ओळखायला शिकलं पाहिजे. आणि समाजाचा आवाज ऐकता ऐकता आम्हाला आतला आवाज ऐकू यायचा पण काय झाला? बंद झाला. आम्ही डोळे झाकले की मध्ये अख्खा अंधार दिसतो, निशब्द दिसतं, कारण तो खूप खाली दाबला गेला आहे. अनेक वर्षांपासून तो आम्ही दाबत आलो. आतून काय इच्छा होते? नाही, अरे मम्मी काय म्हणेल, पप्पा काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, शिक्षक काय म्हणतील. असं करत करत आम्ही आजपर्यंत आमची जी जीवनामध्ये जी काही वेडेपणा आहे आतमधला, तो आम्ही काय करून ठेवला? दाबून ठेवला. तुम्हाला माहिती आहे, माणसं दारू पिल्यावरती
अशी वेडपटपणी का वागतात? कारण त्यांनी ते सगळं काय करून ठेवलेलं असतं? दाबून ठेवलेलं असतं. बरोबर आहे? मला सांगा, मग अशा प्रकारचा शहाणपणा काय कामाचा जो तुम्हाला मृत्यू समान आहे? मला सांगा, आज माणसं निष्क्रिय आहे सगळी. डोळ्यासमोर अन्याय होताना बघतात, डोळ्यासमोर जीवनाचं वाटोळं होताना बघता, तरी पण लोक काय, तेरी भी चूप मेरी भी चूप. एखादा माणूस जर खोटं वागत असेल, खोटं बोलत असेल, तर आम्ही ती गोष्ट समोरच्याला सांगत नाही दुसऱ्याला. का? मी का वाईट होऊ? अच्छा, तू हरिश्चंद्राचा वारसदारच दिसतोय, तुला अजातशत्रू राहायचंय ना? मला सांगा, अशा प्रकारचा समाज आज निर्माण झाला की तेरी भी चूप मेरी भी चूप. चोर चोर साथी साथी. चोर चोर क्या होते? साथी होते. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कायदा मोडला जातोय, सगळ्यांना माहिती आहे भ्रष्टाचार होतोय, सगळ्यांना माहिती आहे की आमचं आरोग्य धोक्यामध्ये आहे, आणि ते का धोक्यामध्ये हे बी सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही कृतीमध्ये येतो का? नाही. का? मग आपण एकटं जर अशी कृती करायला लागलो तर लोक वेडं म्हणतील ना. मग हे जे शहाणपण तुम्ही घेतले ना सध्या, हे अक्षरशः मृत्यू समान आहे. तुम्ही मेलेलं बरं, तसे तुम्ही मेलेलेच आहात. तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची जर जिद्द नसेल आणि तुम्ही सत्याचा जर पाठपुरावा करू शकत नसेल आणि तुम्ही या सिस्टमला जर शरण जात असाल तर तुम्ही ऑलरेडी मेलेले आहात. तुम्ही या गर्दीतलं एक डोका आहात बस, त्यापेक्षा तुमची वेगळी ओळख नाही. आणि म्हणून जो आजपर्यंत आम्ही जर इतिहास उचकून पाहिला, ज्यांनी ज्यांनी वेडेपणा केला त्यांनी जीवन आनंदाने जगले. ते समाजाला दुःखात दिसत होते, पण ते स्वतः आतमधून कसे होते? आनंदी होते. आणि आनंदी माणसंच हजारो वर्षांपर्यंत आठवली जातात. तुम्ही तुमचं जीवन आठवा बरं, पाठीमागे वळून पहा, तुम्हाला तुमच्या आनंदाचे क्षण पहिले आठवतात. खरे खोटे? खरे की नाही? माणसं लग्नाचेच फोटो का काढता? मौत होती त्याचे का नाही फोटो काढत लोक? काढता का कधी? वाजत गजत मौत नेली, त्याचा व्हिडिओ काढला, व्हिडिओ शूटिंगला ऑर्डर दिली, असं काही ऐकलं की तुम्ही? नाही. खरं वास्तविक पाहिलं तर मौत म्हणजे विवाह आहे, लग्न म्हणजे मौत आहे, आणि मौत म्हणजे सुटका आहे खऱ्या अर्थाने. परंतु आम्ही उलट जगतो, कारण आम्हाला तिथं काय दिसतो? उत्सव दिसतो. म्हणजे नेहमी आम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे जीवनामध्ये, मृत्यू हे तुमचं सर्वात मोठं सौभाग्य आहे. का बरं? तुम्ही 80 वर्षात झाले, 90 वर्षात झाले, तुम्ही मरतच नाही. मरतच नाही. सगळे कटाळणे, डॉक्टर सुद्धा म्हटले यांना इंजेक्शन टोचत पण नाही, हे जगत पण नाही नीट सुईचं आणि मरत पण नाही. मग अशा अवस्थेतलं जे जीवन आहे ते ज्यावेळेस तुम्ही त्या जीवनामध्ये पोहोचाल, एखाद्याला कॅन्सर झालेला आहे, पूर्ण जखमा झालेला आहे, तुम्ही लंपी झालेली गाय पाहिली असेल, अशा प्रकारे जर अवस्था आहे तुमची आणि तुम्हाला जगायचं आहे, नरक शोधायची गरज नाही, तो इथं उतरतो खाली. ज्या घरात ते पेशंट आहे त्या घरात काय तयार होतो? नरक तयार होतो. मग मृत्यू काय आहे? या सगळ्यांतून सुटका आहे आणि नवीन जीवन आहे, नवीन जीवनाची सुरुवात आहे. आणि म्हणून आम्ही ज्याला आनंद समजतो ते खरं तर सुख आणि दुःखाची एक काय भुलभुलई आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, जीवनामध्ये लोकांनी वेडं म्हटलं तरी चालेल, पण आपलं जीवन आनंदाने जगा. ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद वाटतो ते करा. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग? अरे लोग तो कहते रहते, लोगों का काम है कहना, हमारा काम है जीना. आम्हाला जगायचंय ना, आनंदाने जगा, मस्तीने जगा आणि जीवनाचा प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, त्या अनुभवातून जा, परिपक्व व्हा, तिथे अडकून पडू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा वेडेपणा कराल ना, तो तुम्हाला आनंदामध्ये घेऊन जातो, आनंदामध्ये बुडून टाकतो. असा वेडेपणा तुम्हाला कधी नशा करायला भाग पाडणार
लक्षामध्ये. आणि म्हणून जीवनामध्ये मित्रांनो फार सोपं आणि फार सुंदर आणि सरळ गोष्ट आहे काय, की आमचा आनंद कुठे आहे ते आम्ही शिकलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू पण सांगतात की जी मूर्ख लोक असतात ना ते आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करतात मजबुरी म्हणून. शहाणी लोक आपल्याला आवडणारी गोष्ट करतात, बुद्धिमान लोक जे आपल्याला आवडतं तेच करतात. आणि जिनियस लोक जे गरजेचं आहे ना ते आवडीने करता. हे तुम्हाला जीवनामध्ये जर कळलं ना तर तुम्हाला आनंदाचा जो स्रोत आहे, जो झरा आहे तो शोधायला वेळ लागणार नाही. आणि असा आनंद तुम्हाला भेटला तुम्हाला जगाचं काही घेणं नाही. आणि मग आज तुम्ही जे शहाणपण पांघरले ना सगळ्या समाजासमोर प्रत्येकाने पांघरले की नाही पांघरले. हां, आम्ही पाहुणे आल्यावर घर कसं करतो. हां, तुम्ही पाहुणे आल्यावर घरातली बाई कधी गाऊनवर पाहिली का. आणि पुरुष लुंगीवर. हा साऊथमध्ये असेल, तिकडे ती परंपरा आहे. इकडे तुम्ही पाहिलं का कधी. का नाही सर, आम्ही लोकांपुढे वेगळा अवतार धारण करतो. आमचा त्यावेळेस अवतारी पुरुष तयार होतो. आणि एकदा की परिस्थिती घरगुती झाली की आमचा अवतार गायब होतो. मध्ये जेव्हा पाहुणे येतात त्यावेळेस किती सुंदर वातावरण असतं, आनंदी वातावरण. कोणाचं कोणाबरोबर भांडण नाही, सगळे एकमेकाचं ऐकतात. त्यातल्या त्यात मुलीकडचे जर पाहायला आले तर मग विचारायलाच नको. घर जर बघायला आले घरातली माणसं असं वाटतं की ते स्वर्ग अवतरलाय की काय आजच्या दिवस. हां मित्रांनो, हे दुर्दैव आहे. आम्ही फार पाखंडी आहोत. स्वतःबरोबरच आम्ही पाखंड करतो, ढोंग करतो. आणि त्या ढोंगाचं आम्ही हे सगळं ओढलंय ना. आमचा हा शहाणपणा आमच्या मृत्यू समान आहे. आम्ही जगलो काय आणि नाही जगलो काय अशी आमची गणतीच नाही कुठे. आणि म्हणून हे जे जीवन आम्हाला असं उदास वाटतं, नैराश्य वाटतं, जीवनामध्ये काय असा उत्साह वाटत नाही, उमंग वाटत नाही, कारण तुम्ही हा मृत्यू समान शहाणपणा ओढला आहे स्वतःवरती. सभ्यता, शिष्टाचार, हो ना, हो की नाही. मनामध्ये किती जर राग असला तरी तो चेहऱ्यावर दाखवायचा नसतो. मनामध्ये किती जरी चीड आली तरी ती समोर दाखवायची नाही, बरोबर आहे. मनात किती जरी प्रेम निर्माण झालं तरी ते व्यक्त करायचं नाही. पण मामा व्हायची वेळ आली तरी चालेल. अशी वाईट परिस्थिती आहे. तुमचं शहाणपण तुम्हाला मामा केल्याशिवाय राहणार नाही. मग तो साऱ्या गावचा मामा राहतो, तो कोणत्याच कामाचा नाही राहत. त्याच्यामुळे हे शहाणपण सोडा आणि ओरिजिनल घ्या बाहेर. जो आनंदातील वेळेपणा आहे ना तो जग जाहीर होऊ द्या आणि झोकून द्या. कामामध्ये, जीवनामध्ये, आनंदामध्ये सहभागी व्हा. अरे कुठेतरी काही डान्स सुरू झाला ना तर हे वाट बघता, कोण कोण बघते माझ्याकडे. लोकांना काही कामच नाही तू सोडून. तू म्हणजे एकदम सेंटर पॉइंट आहे. तुझा प्रत्येक म्हणजे ऍक्शन वगैरे परत म्हणजे तेवढंच काम आहे लोकांना. अरे बिनधास्तपणे जीवनामध्ये सहभागी व्हा. जे काही तुमच्यासमोर उत्सव असेल, आनंद असेल, जगण्याचं जे काही तुमचं काय पद आहे, काय प्रतिष्ठा आहे, सगळा पैसा आहे, सगळं जागेवर राहू द्या. जीवनामध्ये सहभागी व्हा, उत्सवात साजरा करा, उमंग राहू द्या आणि जिवंतता तयार करा. जागृत राहा आणि जीवनाचा आनंद घ्या. जग वेळ म्हटलं तरी चालेल, त्या मृत्यू समान शहाणपणापेक्षा हे वेळ चांगलं. हेच तर आम्हाला सद्गुरू सांगताय. आणि मित्रांनो, असं वेळ होऊन जगा की ज्यावेळेस तुम्ही मागे वळून बघाल तुम्हाला फक्त समाधान वाटलं पाहिजे. आता जरी मृत्यू आला तरी त्याचं आनंदाने स्वागत करता आलं पाहिजे. असं जीवन जगा. त्या जीवनाला खऱ्या अर्थाने जीवन असं म्हणतात. नाहीतर जन्माला आला आणि पाणी वाहून गेला. कोणाच्या घरचं पाणी भरलं ते सुद्धा माहीत नाही. मागचा ह्याला गेला, नवीन ह्याला आला. एका ह्याला दुसरा ह्याला तयार केला, पुढच्या ह्याला चालू तयारी. हे जीवन आहे का? नाही मित्रांनो, जिवंतपणा निर्माण करा. हे प्रतिष्ठा, पैसा, करिअर, हे सगळं मान, अपमान, सन्मान, हे सगळं भूलभुलैया आहे. भूलभुलैया आहे. खरं एकच आहे, तुम्ही आता जिवंत आहात आणि त्या जीवनाचा काय घ्या, आनंद घ्या. धन्यवाद.